नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनी संकल्पना व कंपनीची वैशिष्ट्ये शिकणार आहोत. कंपनी हा जो शब्द आहे तो मूळ लॅटिन भाषेतील आहे. कंपनीज म्हणजे ठराविक व्यक्तिसमूहानं एकत्रित येणं, यालाच म्हटलं जातं कंपनी. म्हणजेच समान उद्दिष्ट पूर्तीसाठी एकत्र येणाऱ्या व्यक्तिसमूहाला काय म्हटलं जातं? कंपनी असं म्हटलं जातं. किंवा नफा कमवण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिसमूहाला कंपनी असं म्हटलं जात असतं. कंपनीची व्याख्या. कंपनी कायदा 2013 कलम 2(20) नुसार कंपनी म्हणजे कंपनी कायद्याखाली नोंदवलेली किंवा अस्तित्वात असलेल्या पूर्वीच्या कायद्यांतर्गत नोंदवलेली संस्था होय. म्हणजे कंपनी कायद्याखाली नोंदवलेल्या कोणत्याही संस्थेला काय म्हटलं जातं? कंपनी असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक हॅने यांनी दिलेली. कंपनी म्हणजे अनेक व्यक्तींनी आर्थिक लाभासाठी एकत्र येऊन निर्माण केलेली ऐच्छिक संघटना होय. या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागात विभागलेले असते व भागांची मालकी ही सभासदत्वाची अट असते. या व्याख्येमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की आर्थिक लाभासाठी एकत्र येणे म्हणजे एकत्र येण्याचा मूळ उद्देश नफा कमावणे हा आहे. आणि ही जी एकत्र येण्याची जी क्रिया आहे ती ऐच्छिक संघटना आहे. म्हणजे त्याच्यावरती कोणीही दबाव आणलेला नाही. काही ठराविक व्यक्तीसमोर स्वतःहून एकत्र येतात आणि कंपनीची स्थापना करतात. तसंच भांडवल जे कंपनीचं आहे ते हस्तांतरक्षम आहे. म्हणजेच काय? भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरित करता येत असते. आणि कंपनीचं सभासद होण्यासाठी भागांची मालकी ही सभासदत्वाची काय असते? अट असते. यावरून आपल्याला कंपनी हा व्यवसाय प्रकार आहे तो अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येतो. आपण बघणार आहोत कंपनीची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे नोंदणीकृत ऐच्छिक संघटना. नोंदणीकृत ऐच्छिक संघटना म्हणजे काय? तर ठराविक व्यक्ती समूह स्वेच्छेने ऐच्छिकरित्या एकत्र येऊन कंपनीची स्थापना करतो. उदाहरणार्थ खाजगी कंपनी स्थापन करावयाची असेल तर कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र येतात व सार्वजनिक कंपनी स्थापन करावयाची असेल तर कमीत कमी 7 व्यक्तींनी एकत्रित येणं आवश्यक आहे. आणि हा व्यक्तिसमूह एकत्र आल्यानंतर कंपनी स्थापन करण्याचे निश्चित झाल्यानंतर त्या कंपनीची नोंदणी करणं कायद्याने काय केलेलं आहे? बंधनकारक केलेलं आहे. म्हणजेच नोंदणी केल्याशिवाय कंपनीला अस्तित्व प्राप्त होत नाही. त्यामुळे प्रत्येक कंपनीचं नोंदणी करणं कायद्याने काय केलेलं आहे? बंधनकारक केलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. कंपनीला नोंदणी केल्यानंतर एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. म्हणजेच कंपनी आणि कंपनीचे मालक हे काय केले जातात? वेगवेगळे मानले जातात. कंपनी स्वतःच्या नावावरती संपत्ती खरेदी करणं किंवा कंपनीच्या स्वतःच्या नावाचा वापर करणं एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कंपनी काय अस्तित्वामध्ये येत असते. त्यामुळे कंपनीची संपत्ती आहे ती कंपनीच्या नावावरती केली जाते. त्याच्यावरती जो कंपनीचे सभासद आहेत त्यांचा हक्क नसतो. किंवा सभासदांनी कोणतीही कृती केली तर त्याला कंपनी जबाबदार नसते. म्हणजेच कंपनीचे मालक आणि कंपनी हे दोन्ही काय आहेत? वेगवेगळे आहेत. दोघांना एकमेकांपासून वेगळे स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालेले आहे. तसेच कंपनीच्याही कोणत्या कृत्यासाठी सभासदांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जाऊ शकत नाही. कारण कंपनी आणि सभासद हे दोघंही एकमेकांपासून काय वेगवेगळे आहेत. तिसरं वैशिष्ट्य आहे आपलं कृत्रिम व्यक्ती. कृत्रिम व्यक्ती म्हणजे जसं नैसर्गिक व्यक्ती आणि कृत्रिम व्यक्ती या 2 संकल्पना आहेत. नैसर्गिक व्यक्ती म्हणजे आपण सर्वजण आणि कृत्रिम व्यक्ती म्हणजे कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती होय. जसं की व्यक्तीला संपत्ती खरेदी करणं, एखाद्यावरती दावा दाखल करणं, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. तसेच कंपनीला एक कृत्रिम व्यक्ती म्हणून व्यवसाय करणं, संपत्ती खरेदी करणं, एखाद्यावरती दावा दाखल करणं अशा प्रकारचे विविध अधिकार प्राप्त होतात. तसंच जसं व्यक्तीला नाव असतं तसंच कंपनीला सुद्धा एक नाव प्राप्त होत असतं. म्हणजे जसं व्यक्तीला सर्व अधिकार प्राप्त होतात तसेच कंपनीला सुद्धा एक कृत्रिम व्यक्ती म्हणून हे सर्व अधिकार प्राप्त होतात. जसं की व्यक्तीला राष्ट्रीयत्व आहे भारतीय, तसं कंपनीला सुद्धा राष्ट्रीयत्व भारतीय प्राप्त होत असतं. म्हणजे इंडियन कंपनी असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्या कंपनी म्हणजेच ही कंपनी आहे ती कृत्रिम व्यक्तीसारखं काय करते? काम करते. चौथं वैशिष्ट्य आहे बोधचिन्ह. कंपनी ही जरी कृत्रिम व्यक्ती असली तरी तिला सही करता येत नाही. म्हणून कंपनीचे एक ओळख प्राप्त व्हावी त्यासाठी प्रत्येक कंपनीला एक बोधचिन्ह तयार करावे लागते.
आणि हे बोधचिन्ह कंपनीचं नाव किंवा इतर कुठलंही चिन्ह असू शकेल की जे कंपनीच्या ज्या महत्त्वाच्या दस्तऐवजावरती उमटवलं जाईल आणि त्याच्यावरती कंपनीचा जो कंपनीचा सचिव असेल किंवा इतर महत्त्वाचा व्यवस्थापकीय व्यक्ती असेल त्यांनी सही केल्यानंतर जे दस्तऐवज आहे तो अधिकृत मानला जातो. म्हणजे कंपनी कृत्रिम व्यक्ती असल्याने त्याला प्रत्यक्ष सही करता येत नसली तरी बोधचिन्ह हे कंपनीच्या सहीप्रमाणे काम करत असतं आणि हे बोधचिन्ह तयार करणं प्रत्येक कंपनीला बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि एखाद्या दस्तऐवजावरती बोधचिन्ह उमटवल्यानंतर तो जो दस्तऐवज आहे तो अधिकृत म्हणून प्रत्येक ठिकाणी काय केला जातो, ग्राह्य धरला जात असतो. 5वं वैशिष्ट्य आहे मर्यादित जबाबदारी. कंपनीचे जे सभासद आहेत त्यांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची राहते. मर्यादित स्वरूपाची जबाबदारी म्हणजेच काय, जर समजा कंपनी दिवाळखोर झाली तर कंपनीची देणी देण्यासाठी भागधारकांची वैयक्तिक मालमत्ता जबाबदार धरली जात नाही. म्हणजेच उदाहरणार्थ त्या सभासदाची जबाबदारी ही त्याने खरेदी केलेल्या भागा इतकी मर्यादित राहील. उदाहरणार्थ एखाद्या सभासदाने 100 रुपयाचा भाग खरेदी केलेला आहे तर त्याची जबाबदारी ही मूळ फक्त 100 रुपये इतकी राहते किंवा त्याची भागावरती जेवढी रक्कम द्यावायची राहिलेली आहे तेवढी त्याची काय राहते, जबाबदारी राहत असते. त्याची वैयक्तिक मालमत्तेला कंपनीची देणी देण्यासाठी जबाबदार धरले जात नाही. म्हणजेच हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मर्यादित जबाबदारी. कारण भागीदारी संस्था असेल, एकल व्यापारी संस्था असेल, या व्यवसाय प्रकारांमध्ये आपल्याला हे वैशिष्ट्य दिसून येत नाही. एकल व्यापारी व भागीदारी संस्थेमध्ये जी एकत्र येणारे भागीदार आहेत त्यांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची राहते. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांची वैयक्तिक मालमत्ता देणी देण्यासाठी जबाबदार धरली जाते. कोणत्या प्रकारांमध्ये, एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्थेमध्ये. तसं कंपनीमध्ये नाही. कंपनीचे जे सभासद आहेत म्हणजे ज्यांनी कंपनीचा भाग खरेदी केलेला आहे त्यांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची राहते. म्हणजेच कंपनीची देणी देण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जबाबदार धरली जात नाही. त्यामुळे सभासद हे निवांतपणे आपल्या इतर कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात. पुढचं वैशिष्ट्य आहे चिरंतन अस्तित्व. कंपनीला सभासदांपासून एक वेगळं अस्तित्व प्राप्त झालेलं आहे. आपण दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये शिकलो स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. म्हणजेच कंपनी आणि कंपनीचे मालक हे एकमेकांपासून काय असतात, वेगळे असतात. त्यामुळं कंपनीला चिरंतन अस्तित्व प्राप्त झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखादा सभासद, संचालक किंवा इतर कोणी असेल ते दिवाळखोर झाले किंवा त्यांचा मृत्यू झाला तरी कंपनीच्या अस्तित्वावरती काहीही परिणाम होत नाही. कंपनी ही दीर्घ कालावधीपर्यंत आपला व्यवसाय सुरूच ठेवते. म्हणून कंपनीला सभासदांपासून वेगळे अस्तित्व असल्यामुळं कंपनी ही चिरंतन अस्तित्व प्राप्त झालेले आहे. 7वं वैशिष्ट्य आहे भागांचे हस्तांतरण. कंपनी आपले भाग विकून भाग भांडवल उभारत असते आणि कंपनीचा सभासद होण्यासाठी भाग खरेदी करणं हे आवश्यक आहे. परंतु जर समजा एखाद्या सभासदाला आपले भाग विकावयाचे असतील तर तो व्यक्ती सहजपणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय करू शकतो, हस्तांतरित करू शकतो. भाग हस्तांतरण हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जसं भागीदारी संस्थेमध्ये आपल्याला भागांचं हस्तांतरण कठीण जातं. कारण जर समजा भागीदारी संस्थेमध्ये एखाद्या भागीदाराला आपला हिस्सा जो आहे एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करावायचा असेल तर भागीदारी संस्थेचं विसर्जन करावं लागत असतं आणि मग त्यानंतर नवीन सभासदाला प्रवेश देणं किंवा भागीदाराला प्रवेश देणं किंवा एखाद्या भागीदाराला रिटायर्ड करणं म्हणजे त्याला भागीदारीतून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक वेळी भागीदारी संस्थेचं विसर्जन करावं लागत असतं. तसं कंपनीमध्ये नाही. एखादा सभासद आहे तो सोडून गेला म्हणजे त्याने भाग विकले तर दुसरा सभासद त्याची जागा घेत असतो. त्यामुळं कंपनीमध्ये भाग हस्तांतरण करणं खूप सोपं आहे. म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्याची मालकी हस्तांतरित करणं सहज शक्य आहे. 8वं वैशिष्ट्य आहे मालकी व व्यवस्थापन यामध्ये फारकत. कंपनीमध्ये असंख्य सभासद असतात. उदाहरणार्थ सार्वजनिक कंपनीमध्ये जास्तीत जास्त सभासद किती असावेत यावरती कोणतीही मर्यादा नाही. मग आता इतके जर सभासद असतील तर ते कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळं कंपनीचं व्यवस्थापन करण्यासाठी सभासदांच्या वतीनं संचालकांची काय केली जाते, नेमणूक केली जाते आणि हे जे संचालक आहेत ते कंपनीचे व्यवस्थापन पाहण्याचं काम करत असतात. म्हणजेच आपल्याला कंपनीची मालकी सभासदांकडे राहते आणि कंपनीचे व्यवस्थापन संचालकांकडे राहते. म्हणजेच कंपनीचे मालकी व व्यवस्थापन हे वेगवेगळं आहे असं आपल्याला लक्षात येतं. हेच आपण या टॉपिकचे जे कंपनी टॉपिकमध्ये आपण कंपनीची जी 8 वैशिष्ट्ये आहेत महत्त्वाची ती
ती पाहिलेली आहे. पहिलं नोंदणीकृत ऐच्छिक संघटना, दुसरं स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, तिसरं कृत्रिम व्यक्ती, चौथं बोधचिन्ह, पाचवं मर्यादित जबाबदारी, सहावं चिरंतन अस्तित्व, सातवं भागांचे हस्तांतरण आणि आठवं मालकी व व्यवस्थापन यामध्ये फरक. धन्यवाद. या व्यतिरिक्त जर आपल्याला टॉपिक समजला नसेल तर कृपया shindeav89@gmail.com या ईमेलवरती तुम्ही मेल करू शकता. धन्यवाद.